नमस्कार, मी क्षितिजा आणि स्वागत आहे आपलं कलाक्षितिजमध्ये. आपल्याला एखादी आवडती गोष्ट मिळाली नाही किंवा आपल्या आवडत्या कार्यक्षेत्रात काम करण्याची संधी हुकली तर आपली किती चिडचिड होते ना. पण काही माणसं अशी असतात जी मिळालेल्या परिस्थितीचं आणि संधीचं सोनं करतात. आज आपण भेटणार आहोत अशाच एका व्यक्तीला ज्यांना घरच्या परिस्थितीमुळे पशुवैद्यकशास्त्राची निवड करावी लागली. पण ते करत असताना सामाजिक जाणीवेचं भान ठेवत 25 वर्ष त्यांनी महाराष्ट्र ग्राहक पंचायतीचं काम केलं. इतकंच करून ते थांबले नाहीत तर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये 25 वर्ष त्यांनी समर्थ साहित्याचा अभ्यास केला. या तीनही क्षेत्रांमध्ये उदंड काम करत स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या एका बहुआयामी व्यक्तिमत्वाला आज आपण भेटणार आहोत. कोण आहेत बरं ते? ज्यांच्या दासबोध चिंतनसार या पुस्तकाला अतिशय मानाचा समजला जाणारा महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा 2020 सालचा प्राचार्य सोनोपंत दांडेकर पुरस्कार मिळाला आहे. ते आहेत डॉक्टर विजय लाड. समर्थांच्या अतिशय प्रसिद्ध उक्तीप्रमाणे सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. ह्या शिकवणीला प्रत्यक्ष आयुष्यात जगणाऱ्या नांदेड सोसायटी फॉर प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएलिटी या समितीचं सचिवपद, त्यासोबतच महाराष्ट्र ग्राहक पंचायतीचं अध्यक्षपद आणि दासबोध सखोल अभ्यासक्रमाच्या अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळणाऱ्या आदरणीय समर्थ भक्त डॉक्टर श्री विजय लाड यांना आज आपण भेटणार आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांच्या या तीनही क्षेत्रातल्या कामाविषयी आणि ह्या कामामागच्या प्रेरणेविषयी. चला तर मग भेटूया डॉक्टर विजय लाड यांना. चला. जिथे ज्ञान, सेवा आणि समाजकार्याची त्रिवेणी वाहते तिथेच जन्माला येतं एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व. नोकरीसोबतच प्राणीमित्र, ग्राहक हितरक्षक आणि रामदासी विचारांचे साक्षेपी अभ्यासक म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर श्री विजय लाड यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या जीवन प्रवासाचा वेध घेऊया कलाक्षितिजमध्ये. नमस्कार सर. नमस्कार. कलाक्षितिजमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे सर. धन्यवाद सर. समर्थ कार्य आणि ह्याचं अधिष्ठान लाभलेलं आहे तुम्हाला ग्राहक संघाच्या कामासाठी सुद्धा आणि तुमच्या पशुवैद्यकीय कामासाठी सुद्धा. पशुवैद्यकीय क्षेत्रात येण्यासाठी BAMS सोडून तुम्ही घरच्या परिस्थितीमुळे पशुवैद्यकीय शास्त्र स्वीकारलं, पण त्यातही तुम्ही स्वतःचा एक वेगळं अस्तित्व किंवा एक वेगळं स्थान निर्माण केलं, स्वतःचं एक हॉस्पिटल निर्माण केलंय. तर हा सगळा प्रवास कसा होता सर? तुम्ही म्हणाल्याप्रमाणे 12वी झाल्यानंतर कुठल्या क्षेत्रात जावं असा एक प्रश्न डोळ्यासमोर उभा राहिला. नांदेडच्या शासकीय महाविद्यालयामध्ये, आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये माझा नंबरही लागला. 7 वर्षाचं ग्रॅज्युएशन, त्यानंतर नोकरी मिळेल का नाही हा प्रश्न होता. म्हणून पटकन काहीतरी हातात आलं पाहिजे, अर्थार्जन झालं पाहिजे, यासाठी म्हणून मी परभणी इथल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. शिक्षण झालं. पशुवैद्यक म्हणून बाहेर पडल्यानंतर त्या काळामध्ये शासकीय नोकरी हे एकच ध्येय सगळ्यांच्या डोळ्यासमोर असायचं. बरोबर. पण स्वभावच तसा, तो पायंडा मोडला आणि मी औषधांच्या कंपनीमध्ये, फार्मास्युटिकल कंपनीत मी नोकरी करायला चालू केली. मी 5 वर्ष मुंबईमध्ये होतो. फ्रँको इंडियन फार्मास्युटिकल सारख्या नावाजलेल्या कंपनीमध्ये मी काम केलं. त्यानंतर मी नांदेडला गेलो. नांदेडला एका औषधाच्या कंपनीत काम केलं. टॅबलेट, कॅप्सूल, ड्राय सिरप, लिक्विड्स अशा सगळ्या विभागांमध्ये मी काम करत राहिलो. ही सगळी औषधं माणसांसाठीच होती. मुळात मी पशुवैद्य. पण एक औषध असं होतं की ज्यामध्ये जनावरांच्या रक्तातला हिमोग्लोबिन नावाचा घटक लागायचा. म्हणून भारतातल्या अनेक ठिकाणी मी त्या काळामध्ये गेलेलो आहे आणि तो रक्त घटक काढण्यासाठी, आणि ते काम केलेलं आहे. अगदी तुम्ही काश्मीरपर्यंत जाऊन आलेला आहात. काश्मीरपर्यंत गेलो ते नंतरच्या फेजमध्ये. अच्छा. स्ट्रे डॉग स्टरलायझेशन, मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण करणे, यासाठी म्हणून मी काश्मीरपर्यंत गेलो. क्षितिजा, तुम्ही म्हणाल्याप्रमाणे ज्या ज्या क्षेत्रात मी गेलो, मोठेपणा म्हणून नाही,
पण एक मापदंड उभा राहिला. भारतामध्ये पहिल्यांदा त्या हिमोग्लोबिनची पावडर तयार करण्याचं काम मी केलं आमच्या कंपनी मार्फत. भारतात पहिल्यांदा. अच्छा. त्याच्या कॅप्सूल झाल्या. त्यानंतर नांदेडमध्ये मी स्वतःचा पशुवैद्यकीय व्यवसाय चालू केला. नांदेडच्या महानगरपालिकेमध्ये मी ऑनररी वेटरनरी ऑफिसर म्हणून काम केलं आणि क्लिनिक, पशुचिकित्सालय आणि मोकाट कुत्र्यांचं निर्विजीकरण, कुत्र्यांची संख्या कमी व्हावी, त्यांचे चावे कमी व्हावेत, लोकांचं आरोग्य शाबूत राहावं म्हणून ते काम केलं. आणि त्यानंतर मी स्वतंत्र माझं पशुचिकित्सालय चालू केलं. महाराष्ट्रातला मराठवाडा औरंगाबाद विभाग जो आहे, महसूल क्षेत्राप्रमाणे 8 जिल्हे येतात. आत्ताचं छत्रपती संभाजीनगर आणि अगोदरचा औरंगाबाद. औरंगाबाद नंतर मराठवाड्यामध्ये वातानुकूलित शस्त्रक्रियागृह पहिलं उभारलेलं आहे. एअर कंडिशन ऑपरेशन थिएटर. अरे वा. हे नांदेडमध्ये पहिल्यांदा आपण उभा केलं. पण मग इथून आपलं क्रुएलिटी निर्मूलन किंवा त्याच्यावरती कंट्रोल व्हावं ह्यासाठी सुद्धा तुम्ही एक समितीचे भाग आणि सदस्य सचिव आहात सध्या. बरोबर. त्याच्याशी तुमचा संपर्क किंवा त्या थ्रू कसं काम चालतं? चेन्नईला ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया नावाची एक संस्था आहे. ही मोठी अम्ब्रेला आहे की ज्या अम्ब्रेलाच्या खाली अनेक संस्था प्राण्यांच्या हितासाठी काम करतात. प्राण्यांवर अत्याचार होऊ नयेत, प्राण्यांना चांगली वागणूक मिळावी यासाठी हजारो संस्था या देशात आहेत. त्या समितीचं आम्ही गठन नांदेडला केलं. अच्छा. आणि या समितीच्या मार्फत पशुचिकित्सालय महापालिकेसोबत टायअप केलं आणि ते काम आम्ही केलं. अरे वा. या अंतर्गत पुणे आणि जम्मू काश्मीर या ठिकाणी आम्ही काम केलं. नांदेडला आम्ही काम केलं. मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा आम्ही काम केलं. विशेषतः जी रस्त्यावरची बेवारस कुत्री असतात तर यांचं निर्बीजीकरण करणे, त्यांची संख्या मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न, असा आपण एक प्रयत्न छानपैकी केलेला आहे. हो हो. आज तिथे हॉस्पिटल, त्याची इतकी सगळी कामाची धुरा सांभाळणं आणि ह्या सोबत हे कुठून सुचलं की आपण ग्राहक संघाच्या चळवळीचा सुद्धा भाग व्हायला हवं आणि त्यासाठी तुमचे आदर्श किंवा तुम्ही ज्यांच्याबरोबर सावलीसारखे राहिलात, म्हणजे एक प्रकारे ते पहिले गुरु म्हटले पाहिजे, बिंदू माधव जोशी, ज्यांचा तुम्हाला इतका छान सहवास लाभला, तर त्याविषयी सांगा. ग्राहक संघ आणि त्यातलं तुमचं कार्य. काय झालं की मी नांदेडला एकदा फिरत असताना मला ज्यांनी फिजिक्स शिकवलं ते प्राध्यापक CK जोशी भेटले. ते म्हणाले, अरे कधी आलास तू मुंबईहून? म्हणलं झालं वर्ष दीड वर्ष. ते म्हणाले ग्राहक पंचायतीचं काम कर. अच्छा. मी म्हणालो ही कोणती ग्रामपंचायत? कारण ग्राहक पंचायत हे काही माहितीच नव्हतं. ग्रामपंचायत असेल तरी 1900 हे 96-97चा हा काळ आहे. मग मी त्यांना विचारलं, म्हणलं नक्की काय काम आहे? तर ते म्हणाले की ही एक NGO आहे आणि बिंदू माधव जोशींनी ही चळवळ चालू केलेली आहे. तेव्हाच ग्राहक कायदा 86 मध्ये झाला. 86 मध्ये, त्यापूर्वीच कायदा झाला होता. क्षितिजा तुम्हाला सांगतो, या देशामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकमेव कायदा असा आहे की जो कायदा पारित होण्यासाठी एकही दिवस बंद, जलाओ, तोडो, फोडो, धरणे, आंदोलन काहीही करावं लागलं नाही. केवळ एकमेव कायदा, तो म्हणजे ग्राहक संरक्षण कायदा. आणि दुसरी गोष्ट, बिंदू माधव जोशी या नावाचं काय मला माहिती नाही, पण ते एक वलय, आपल्या भाषेत गारुड, माझ्या डोक्यावर बसलं. बऱ्याच जणांना आजही असं वाटतं की बिंदू त्यांचं नाव असेल, माधव वडिलांचं नाव असेल, जोशी आडनाव असेल, पण तसं नाहीये. बिंदू माधव हे 65 घाट जे आहेत काशीला, त्यातल्या एका महादेवाचं नाव बिंदू माधव आहे. बिंदू माधव जोशींचे वडील बटुक भैरव, त्यांनी त्या महादेवाच्या नावावरून आपल्या मुलाचं नाव बिंदू माधव जोशी ठेवलं. आणि या बिंदू माधव जोशींनी 1974ला ग्राहक चळवळ चालू केली आणि राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986ला पारित केला. एवढंच नव्हे, जे बिंदू माधव जोशी पब्लिक मीटिंग मध्ये सांगायचे की संघ माझा ब्लड ग्रुप आहे,
त्या बिंदू माधव जोशींवर इंदिरा गांधींनी 15 मिनिटांची डॉक्युमेंटरी काढलेली आहे. अरे वा. माहिती नाही अतिशय निस्पृह व्यक्तिमत्व, अत्यंत निस्पृह माणूस, अजात शत्रू ज्याला आपण म्हणू असं हे व्यक्तिमत्व आहे. तुमच्या बरोबर त्यांची काही विशेष खास आठवण सुद्धा आहे. हो, ती सांगा. आठवण अशी आहे की बिंदू माधव जोशींची माझी पहिल्यांदा जेव्हा भेट झाली एका सभेमध्ये, मी परिचय करून दिला. ते झाल्यानंतर त्यांनी मला जवळ बसवलं आणि मला विचारलं की तुमचा दिनक्रम काय आहे. मी त्यांना सांगितलं सकाळी उठतो असं रोज एक समास वाचतो दासबोधाचा. तेव्हा त्यांनी विस्फारलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि ते मला म्हणाले, अरे, ज्यांच्या चरणाजवळ बसून लोकसंग्रहाची मुळाक्षर मी गिरवली त्यांचा दासबोध तुम्ही वाचता. अरे वा. आणि तिथून मी फार त्यांच्या जवळ गेलो. बिंदू माधव जोशींचं व्यक्तिमत्व मी फार जवळून पाहिलेलं आहे. या महामानवानी सत्कार केलेली शाल सुद्धा आपल्या घरी नेलेली नाहीये. असा माणूस तुम्हाला आत्ता सापडणारच नाही. खरंच. ते जेव्हा 100 कार्यकर्त्यांच्या घरी भेटण्यासाठी गेले, मंत्रिस्तरीय अध्यक्ष होते. अजून तुम्हाला खासियत सांगतो क्षितिजा, मनोहर पंत मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी बिंदू माधव जोशींना बोलावलं. ते म्हणाले की ग्राहक कल्याण उच्चाधिकार समिती हा विभाग, हा पोर्टफोलिओ मी नवीन तयार करतो. तुम्ही एवढी वर्ष झालं काम करता आहात, वयाच्या 42-43व्या वर्षापासून तुम्ही ग्राहकांचं काम करता आहात, तुम्ही यावर मंत्रीस्तरीय अध्यक्ष म्हणून काम करा. अच्छा. असा माणूस तुम्हाला पुन्हा सापडणार नाही की जो माणूस तो चार्ज घेताना म्हणेल की पंत, आपण दोघं मिळून मी तुमच्याशी चर्चा करून निर्णय घेईन. अरे वा. पण मी निर्णय घेतल्यानंतर पुन्हा तुम्ही त्यात खोडा घालायचा नाही. अरे वा. ही माझी कंडिशन तुम्हाला मान्य असेल तर मी मंत्रीस्तरीय अध्यक्ष होतो. ते बोलण्यासाठी सुद्धा तसं कर्तृत्व असावं लागतं, ज्यामुळे खरंच म्हणजे. आणि तुम्ही आज 23 जिल्हे 700 कार्यकर्त्यांचे काम करत आहात, पण बिंदू माधव जोशींच्या अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा त्यांनी तुमचं स्मरण केलेलं आहे सर. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. खरंय. म्हणजे 2 इन्सिडेंट्स मी सांगेन. ते अत्यवस्थ होते, सिरियस होते, दीनानाथ हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते आणि मी तेव्हा शिवथर घडीमध्ये मासिक व्यवस्थापक म्हणून कार्यरत होतो. अच्छा. आणि तिकडे रेंज नसते. तिकडे रेंज नाहीये, फोन लागत नाही, संपर्क होत नाही. मी गावातल्या शाळेमध्ये एका कार्यक्रमासाठी संध्याकाळी आलो तेव्हा छोटे मोबाईल होते बटनवाले, त्यावर मला मेसेज आले, कॉन्टॅक्ट इमिजिएटली, लवकर संपर्क करा. म्हणून मी आमचे राज्याचे सचिव श्री अरुण वाघमारेंना फोन केला. म्हटलं काय झालं? तर ते म्हणाले, अहो नाना तुमची फार आठवण करतायत आणि नाना ऍडमिट आहेत. नाना म्हणजे बिंदू माधव जोशी. तुम्ही उद्याच्या उद्या या. मी दुसऱ्या दिवशी पहाटे 6:30च्या गाडीने निघालो, हॉस्पिटलमध्ये गेलो. तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आहे. बिंदू माधव जोशींना आयुष्यात मी कधी दाढी वाढलेली पाहिली नाही. दोन्ही हाताला सलाईन आहे, दाढी वाढलेली आहे, एक डोळा बंद होत नाही. मी त्यांना म्हणालो की नाना मी तुमच्यासाठी ग्रंथ आणलाय दासबोध. हाताला दोन्ही हातांना असलेल्या सलाईन असताना सुद्धा त्या दोन्ही हातांनी तो दासबोध ग्रंथ त्यांनी कपाळाला लावला. मी म्हणालो अंगारा आणलाय. त्यांनी हाताने हात केला की हाताने सांगितलं मला की डोक्याला लाव. खडी साखर ती तोंडामध्ये घातली. त्या ज्या नर्स होत्या त्यांनी मला सांगितलं होतं की 5 मिनिटांमध्ये तुम्ही बाहेर या, जास्त बोलू नका त्यांना. मी 20-25 मिनिटं तिथं होतो. दर 5-7 मिनिटाला त्या बाहेर यायच्या, तिकडनं हात करायच्या. ही काय पद्धत आहे का? या तुम्ही बाहेर. ते बिंदू माधव जोशींनी पाहायचं आणि बिंदू माधव जोशींनी असा हात करायचा, त्या पुन्हा परत जायच्या. ही एक आठवण आहे. आणि तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं. तेव्हा ते म्हणाले, घाबरू नकोस, मी अजून धीर सोडलेला नाहीये. अरे वा. आणि म्हणजे तुम्हाला सांगतो की स्वतः बिंदू माधव जोशी, त्यांचे वडील, त्यांचे आजोबा, त्यांच्या पंजोबांची संजीवन समाधी कसब्यात आहे. 400 वर्ष झाली हे कुटुंब एका जागेवर आहे कसब्यात. आणि त्यांच्या पंजोबांनी त्या घराला नाव दिलेले पसायदान. अरे वा. त्या पंजोबांची समाधी तिथे आहे. अरे वा. आणि खरंच सांगतो की तिथून ते परत आले, हॉस्पिटलमधून परत आले. अच्छा. हो. आणि अत्यंत
मर्मभेदी असा प्रसंग आहे. मांडणं न मांडणं त्यावर अवलंबून आहे. पण जेव्हा ते काक स्पर्श असतो, ती सगळी तयारी झाली, 15-20 मिनिट झाले, आम्ही सगळे कार्यकर्ते 300-400 खाली उभे आहोत, वर 100-200 नातेवाईक उभे आहेत, पुण्यातली प्रतिष्ठित मंडळी तिथं आहेत घाटावर. काक स्पर्श होईना. बिंदू माधव जोशींच्या पत्नी, त्यांचं नाव जयश्री आहे, त्या म्हणाल्या विजय लाड आणि अरुण वाघमारेला बोलावं. अरे वा. त्या म्हणल्या सांगा त्यांना. प्रतीक्षा, माझ्या आयुष्यातला अत्यंत अविस्मरणीय प्रसंग आहे. आम्ही 1-2 मिनिटं बोललो. त्यांना मी आणि वाघमारे असं म्हणालो की नानांना आपण वचन देऊ की त्यांनी दिलेल्या तत्वज्ञानाप्रमाणे ही चळवळ पुढे नेऊ. अरे वा. त्यांनी आम्हाला कायम सांगितलं की ही चळवळ तुम्ही ज्या दिवशी पक्षाच्या खुंटीला बांधाल, ज्या दिवशी एका मोठ्या संघटनेच्या खुंटीला बांधाल, त्या दिवशी या चळवळीचा अधोगतीचा पहिला दिवस आहे. ही चळवळ स्वतंत्र ठेवा. त्याप्रमाणे आम्ही विचार केला. आम्ही हात जोडले. त्यांना सांगितलं की नाना आश्वस्त राहा, निश्चिंत राहा. तुमच्या तत्वज्ञानापर्यंत आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत ही चळवळ चालू. खाली वाकलो. नमस्कार करून 1-2 सेकंद उभा राहीपर्यंत अनेक कावळ्यांनी त्यावर झडप घातली. आणि म्हणजे एखाद्या माणसाची एखाद्या कामाविषयीची निष्ठा काय असू शकते, खरंच हे यातनं बघायला आणि शिकायला सुद्धा अनुभवलंय. आता हे सगळं करत असताना म्हणजे एकीकडे पशुवैद्यकीय खातं आहे, एकीकडे संघटनेचं काम आहे, दासबोध आयुष्यात कधी आला? फार अंतःकरणाला टची झालेला प्रश्न आहे हा. मी मुंबईत होतो. मी एकटा होतो. बायको, मुलं सगळी नांदेडला होती. आई वडील, प्रायव्हेट कंपनीतला जॉब. घरी आल्यानंतर एक पोर्टेबल सॅलोरा ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता. करमणुकीचं दुसरं साधन काही नाही, म्हणून त्यावर मी कंपनीतून आलो आणि पाहत होतो. आज 47 वर्ष झाली ज्या आप्पा केळकरांनी, त्यांना बाबा केळकर त्यांचं नाव, त्यांनी 47 वर्षापूर्वी पत्रद्वारा दासबोध अभ्यास नावाचा प्रकल्प चालू केला. आज महाराष्ट्र, देश आणि जगामध्ये नाही म्हटलं तरी 4-5 लाख लोकांनी हा अभ्यास केलेला आहे. समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करणारे 4-5 लाख लोक पत्रद्वारा दासबोध अभ्यास उपक्रमातून तयार झालेले आहेत. आप्पा केळकरांची मुलाखत चालू होती आणि त्या मुलाखतकाराचा प्रश्न आप्पा बोलत होते. तेव्हा ही सगळी मुलाखत ऐकत असताना मला लहानपणी मनाच्या श्लोकांचं केलेलं पाठांतर आठवलं. मी ज्या शिवाजी हायस्कूलमध्ये जायचो नांदेडला, नगर परिषदेची बिल्डिंग लागायची. त्या नगर परिषदेच्या समोर एक मोठा 10x10चा लोखंडी बोर्ड होता आणि त्या बोर्डावर एक बाईचं चित्र होतं. हातात सूप होतं. 2 मुलं पाठीवर पडली आहेत. सूप धान्यातलं, ते सुपातलं धान्य खाली पडलंय आणि आजूबाजूला आणखी मुलं आहेत. तिकडे 2-3 मुलं आहेत. त्यांची झोंबाझोंबी चालू आहे आणि तेलाचा डबा खाली सांडलाय. अरे बापरे. खाली एक स्लोगन होतं, लेकुरे उदंड झाली, तो ते लक्ष्मी निघून गेली, बापडी भिकेस लागली, खाया अन्न मिळेल. आणि हे 350 वर्षापूर्वी लिहिलं. 350 वर्षापूर्वीचं वचन. माझ्या लहानपणी मी ते जाता येता ते मला बोर्ड दिसायचा, तेव्हा अर्थ त्याचा ध्यानात नाही आला. आणि खाली लिहिलेलं होतं, कुटुंब लहान सुख महान, अरे वा, आरोग्य संचालनालय, जनहितार्थ प्रसारित वगैरे वगैरे. मला आज 350 वर्षापूर्वी रामदास स्वामींच्या दीर्घ सूचनेचं कौतुक वाटतंय. 350 वर्षापूर्वी कुटुंब मर्यादित असलं पाहिजे, हा भाव सूत्ररूपाने त्यांनी मांडला. तो आजही कुणीही मांडण्याचा धारिष्ट नाहीये, करत नाही, धारिष्ट करू शकत आणि इम्प्लिमेंटेशन नाहीच आहे. पण ह्यात म्हणजे तिथून तुमच्या पत्राद्वारे दासबोधाला सुरुवात झाली आणि इथे मला प्रकर्षाने असं वाटतं की समर्थांच्या पश्चात 30 ते 40 वर्ष अक्का स्वामींनी मठ सांभाळला आणि त्यानंतर आत्ताच्या युगामध्ये पुन्हा एक अक्का स्वामी आल्या, ज्यांनी समर्थांच्या अभ्यासाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि त्या म्हणजे आपल्या दास परिवाराच्या अक्का स्वामी वेलणकर.
बरोबर. त्यांच्याशी तुमचा संपर्क, तिथून मग पुढे आणखी एक असं महान व्यक्तिमत्व की ज्यांचा खरोखर तुम्हाला खूप छान सहवास लाभला, ते म्हणजे सुनील दादा चिंचोळकर. आणि ही पूर्ण दासच्या अध्यक्षपदापर्यंतची धुरा काय वाटतंय? म्हणजे हा अभ्यासक्रम आणि त्या निमित्ताने आलेल्या समर्थांशी झालेली आणि समर्थांच्या वाङ्मयाची ओळख हीच खरी समर्थांची ओळख आहे. कसा हा प्रवास होता? पत्रद्वारा दासबोध अभ्यास माझा 92, 93, 94 ला झाला. आणि 1999 ला सज्जनगड मासिकामध्ये दासबोध सखोल अभ्यासार्थींचा साधना सप्ताह शिवथर घडीत आहे असं एक निवेदन आलं. खाली फोन नंबर होता. तेव्हाचे संचालक तात्यासाहेब गाडगीळ, वसंतराव श्रीकृष्ण गाडगीळ, नागपूरचे. तात्यासाहेब गाडगिळांना फोन केला की मी येऊ काय या साधना सप्ताहाला? ते म्हणाले प्रवेश घेतल्याशिवाय येता येत नाही. आणि त्यांनी रागाने फोन आदळला. ते फिरवायचे फोन होते. पुढच्या वर्षी तुम्ही प्रवेश ते मला म्हणाले पुढच्या वर्षी जून मध्ये मला संपर्क करा. मग मी दुसऱ्या वर्षी संपर्क केला. आणि खरं तर ही गोष्ट सांगू नये, तुम्हाला आश्चर्य वाटेल. माझा स्वाध्याय बघून तात्या गाडगिळांनी लिहिले अभ्यास सुमार. म्हणजे त्याला दर्जा नाही. त्यांनी शेवटी तुमची कौतुक सुद्धा केलेलं आहे. आणि नंतर त्यांनी तुम्हाला अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी सुद्धा दिलेली आहे. पण ह्या सगळ्यामध्ये सुनील दादा चिंचोळकरांचा सुद्धा तुम्हाला खूप मोठा सहवास लाभलेला आहे आणि समर्थ वाङ्मयाचा मोठा अभ्यासक आहेत ते. तर तो अनुभव कसा होता? क्षितिजा, मी सांगतो की सामाजिक क्षेत्रात कसं काम केलं पाहिजे याचा वस्तुपाठ मला बिंदू माधव जोशींनी दिला. बरोबर. आध्यात्मिक क्षेत्रात कशी वाटचाल असली पाहिजे एखाद्या साधकाची याचा वस्तुपाठ मला सुनील दादा चिंचोळकरांनी दिला. आत्यंतिक परिभ्रमण, महिन्यातले 20-22 दिवस ते बाहेर राहायचे पुण्याच्या. अभ्यास, गाढा अभ्यास. कुठलाही प्रश्न विचारा, पाहून सांगतो नव्हे, लगेच उत्तर. अरे वा. अत्यंतिक निस्पृहता आणि बेडरपणा, हे 4 आयाम समर्थ संप्रदायात आता त्या उच्च पातळीचे असणारा माणूस आपल्याला शोधून सापडणार नाही, ज्या पातळीवर सुनील दादा चिंचोळकर जगले. मी त्यांना म्हणालो की असं असं इथं राजकारण्यांची परिषद झाली आणि एक राजकीय मोठा माणूस तो म्हणाला की शिवाजी महाराज आणि समर्थांचा संबंधच नाहीये कुठं. ते म्हणाले अरे तुम्हाला बोलवायचं असतं ना, मला आमंत्रण नसतं तरी मी आलो असतो आणि व्यासपीठावर जाऊन मी ते सगळे मुद्दे खोडून टाकले असे, असं म्हणणारे सुनील दादा चिंचोळकर. आणि ते काम नंतर तुम्ही केलंय. तुम्ही ह्या विषयावरती पुस्तक लिहिलेलं. हो, पुस्तक लिहिलंय आपण, त्याचं संकलन केलंय. ते काम आपण खरं तर त्यांच्या नखाची बरोबरी नाही, पण आपण करायचं. त्यांचा जो वस्तुपाठ परिपाठ जो त्यांनी घालून दिलाय तो वारसा आपण पुढे चालवत राहायचा. दासबोध सखोल अभ्यास या उपक्रमाचा एक महत्वाचा पिल्लर म्हणून सुनील दादा चिंचोळकरांचं काम आहे. दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाच्या अक्का वेलणकर ह्या खरं तर कृष्ण भक्त, भागवत सांगितलंय आयुष्यभर त्यांनी. 450 पेक्षा जास्त भागवत कथा अक्का वेलणकरांनी केल्या. अरे वा. भागवत कथा पुष्पमाला त्यांचा ग्रंथ अप्रतिम आहे. अक्का ह्या केवळ कथा सांगायच्या नाहीत, त्यांच्या कथेची खासियत मी तुम्हाला सांगतो. त्या काय करायच्या की त्या कथेमधला जो गूढार्थ आहे, एक उदाहरण सांगतो. गजेंद्र आहे, त्याचा पाय मगरीने धरलेला आहे. गजेंद्र मोक्षाची कथा आपल्याला सगळे कथाकार ती कथा रंगवून सांगतात. आणि मग त्याने ते फूल फेकलं, भगवंताला अर्थता आली आणि भगवंतानी त्याचा सुटका केली वगैरे वगैरे. ती जी मगर आहे ती पाठीमागचा पाय धरते. अक्का सांगायच्या संकट मागून येतं. अरे वा, फॅक्ट आहे. ही खासियत आहे अक्कांच्या भागवतातली आणि साधारण भागवत कथाकारांची ही खासियत आहे. हे मी ऐकलेलं आहे. अक्का वेलणकरांना मी आत्माराम सांगताना पाहिले नांदेडला. क्षितिजा, मला आश्चर्य वाटायचं त्या गोष्टीचं. अत्यंत सात्विक मूर्ती, तेजस्वी, फार उंच नाही, थोडी उंचीनं कमी असलेली, पांढरं नऊवार, निळा काठ बारीक, आणि एकदा मांडी घातली
व्यासपीठावर 2.5-3 तास मांडी हालत नव्हती. तेव्हा आत्माराम सगळ्या डोक्यावरून गेला. म्हणजे आजही अनेक लोकांना समर्थांचा फक्त दासबोध आणि मनाचे श्लोक एवढंच माहिती आहे, आत्माराम माहिती नाही. पण त्या आत्मारामावरची विवेचनं त्यांची मी ऐकली आणि तेव्हा मी एक वेगळा प्रभाव माझ्यावर अक्कांचा पडलेला तेव्हापासून. सर, मला सातत्याने वाटतं की अक्कांनी जी प्रश्नावली तयार केलेली आहे, प्रत्येक समास, त्या अनुषंगाने गीतेचा श्लोक, त्या अनुषंगाने मनाचा श्लोक, त्या अनुषंगाने समर्थांच्या आयुष्यातला एखादा प्रसंग, या सगळ्याची इतकी छान सांगड घातलेली आहे त्यांनी. आणि हाच दास उपक्रम तुम्ही आता राबवत आहात. आज आपले इतके सारे विद्यार्थी देश विदेशातून हा परीक्षा देत आहेत. पण ह्या उपक्रमाचा आता पुढचा टप्पा आपण जो पार करत आहोत त्याविषयी थोडीशी माहिती द्या. क्षितिजा, तुम्हाला आश्चर्य वाटेल, दासबोध, सखोल अभ्यास, समर्थ संप्रदायामध्ये जी जी काही परीक्षांची व्यासपीठं आहेत, पत्रद्वारा दासबोध असेल, समर्थ विद्यापीठ असेल, रामदास स्वामी साहित्य शोध असेल, रामदासी संप्रदाय असेल, या सगळ्या व्यासपीठांमध्ये दासबोध सखोल अभ्यास हा वरच्या पातळीवर आहे. त्याचं कारण सांगतो. अक्का वेलणकरांचा ऍक्सिडेंट झाला त्या अंबरनाथच्या, मुंबईच्या. आता प्लास्टरमध्ये पाय, 2 महिने प्लास्टर निघणार नाहीये. त्या 2 महिन्याचा उपयोग अक्कांनी ह्या सगळ्या प्रश्नपत्रिका लिहून काढण्यासाठी केला. अरे वा. प्रत्येक समासावर एक प्रश्नपत्रिका, 5 प्रश्न आहेत त्यात. अक्का वेलणकरांनी एक समास घेतला, एक समास घेऊन तुम्ही आता जसं म्हणालात त्याप्रमाणे त्या प्रत्येक प्रश्नाला त्या समासाभोवती गुंफण घालत ठेवलंय. मनाचा श्लोक असेल, गीतेतला श्लोक असेल, समर्थांचं चरित्र असेल, ती सगळे प्रश्न त्या समासाभोवती फिरत राहतात आणि त्या विषयाभोवती. बरोबर. त्या समासात जे तत्व सांगितलंय, म्हणजे खरं तर समर्थांना त्या समासातनं काय तुमच्यापर्यंत पोहोचवायचंय ते तुम्हाला या सगळ्यांच्या आधाराने ते आपल्यापर्यंत पोहोचवतं. आणि एका समासाचा अभ्यास म्हणजे एक प्रवचन आहे, 1.5 तास. खरंच. त्यामध्ये मनाचा श्लोक आला, गीतेतला श्लोक आला, समर्थांच्या चरित्रातला प्रसंग आला. अशा प्रकारची ही रचना केली आहे. आणि तात्यासाहेब गाडगिळांच्या नंतर सुहासदादा आगरकर ते संचालक झाले. पण सुहासदादा आगरकरांना जेव्हा संचालक म्हणून नेमलं तात्या गाडगिळांनी, त्याच परिपत्रकामध्ये पुढच्या पॅरेग्राफमध्ये तात्या गाडगिळांनी लिहिलं की सुहास आगरकरांच्या नंतर विजय लाड संचालक होतील. तात्या गाडगीळ आता वर्षही नाही झालं जाऊन, वयाच्या 94व्या वर्षी गेले. आणि ते मला अनेक वेळा म्हणाले की मी रचना लावली ती बरोबर आहे का नाही. त्याचा सुद्धा त्यांना म्हणजे असं विशेष वाटायचं की मला काहीतरी समजलं म्हणून मी ही रचना लावली. समर्थांचं जे आहेच ना की किती पुढचा विचार करायला, दीर्घ सूचनेचे कौतुक, हे खरंच त्यांचेच अनुयायी असतात. त्या अभ्यासात हे जीवनात उतरलंच पाहिजे. सुहासदादा आगरकर 8-9 वर्ष संचालक राहिले. पशुपतीनाथला गेले, तिकडेच त्यांचं देहावसान झालं. ही सगळी जबाबदारी माझ्यावर आली. माझ्यावर समर्थांची एवढी मोठी कृपा आहे की हे विजय लाडचं काम नव्हे, पण विजय लाडला मी असा विचार करतो की या देहाला समर्थ रामदासांनी हा प्रकल्प पुढे चालवण्यासाठी डेप्यूट केलाय. हे माझं परमभाग्य. याच्यापेक्षा दुसरं परमभाग्य असं आहे की जी जी संकल्पना समर्थ सुचवतात ती संकल्पना पुढे नेण्यासाठी एक टीम सुद्धा समर्थ मला देतात. ही खासियत आहे. विजय लाड काय आहे, काही नाही, पण ती जी टीम मिळते ती टीम पुढे काम करते. मोठ्या अभिमानाने सांगतो, आज दासबोध सखोल अभ्यास या उपक्रमाचे अभ्यासार्थी जगातल्या 11 देशांमध्ये आहेत आणि देशातल्या 9 राज्यांमध्ये अभ्यासार्थी आहेत. एवढा मोठा व्याप आता दासबोध सखोल अभ्यास या फाउंडेशनचा आहे. सामर्थ्य आहे चळवळी, सामर्थ्य आहे जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. येथे भगवंताचे अधिष्ठान येथे पाहिजे. समर्थ, तुम्हाला मी सांगतो की समर्थांच्या ओव्या आणि त्यातले शब्द एवढे चपखल आहेत. बरोबर. कुठे कुठला शब्द वापरला पाहिजे. घडीचं वर्णन आपण ऐकत असताना परंतु तेथे जावया भाग्य पाहिजे, तिथं गेल्या येथे यावया भाग्य पाहिजे असं नाही, कारण भाग्य असल्याशिवाय माणूस तिथे जात नाही.
समर्थ तिथून बाहेर पडले घळीतून आणि मग लोकांना सांगत राहिले की तेथे जावं या भाग्य पाहिजे. म्हणजे लोकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली पाहिजे, काय आहे तिथं, मग ते पुण्य करायचं आणि आपण घडीत जायचं. असा तो समर्थांच्या वाङ्मयाचा गाडा भाग्याचा अनुभव प्रत्येक अभ्यासार्थी दासच्या त्यांना मिळतो. पण आता ह्याचा पुढचा टप्पा म्हणजे आपण वेबसाईट करत आहोत किंवा आत्ताच आपण जो एक कार्यक्रम इतका मोठा केलेला आहे अयोध्येमध्ये, त्याविषयी थोडक्यात सांगा. काय झालं, स्वामी गोविंद देवगिरी आज 45 लाख लोक त्यांची एक विंग काम करतीये, गीता परिवार. 106 देशातले 45 लाख लोक गीतेचा अभ्यास करतायत. याचं अधिष्ठान आहे स्वामी गोविंद देवगिरी. स्वामी गोविंद देवगिरी आणि सुनील दादा चिंचोळकरांचे अत्यंत हृदयस्पर्शी संबंध होते. अच्छा. मला सुनील दादा चिंचोळकरांनी सांगितलं, आचार्य नांदेडमध्ये आले, जाऊन दर्शन घे. आणि तिथं माझा त्यांचा पहिल्यांदा परिचय झाला. नंतर माझ्या एका ग्रंथाला त्यांनी आशीर्वादपर पत्र दिलं. स्वामी गोविंद देवगिरींचा आळंदीला फेब्रुवारीमध्ये अमृत महोत्सव झाला आणि त्या अमृत महोत्सवाच्या वेळी स्वामीजी असं म्हणाले की मी अयोध्येमध्ये एक वेद पाठशाळा उभारणार आहे आणि त्या वेद पाठशाळेचं नाव समर्थ रामदास स्वामी वेद पाठशाळा देणार आहे. आता मी नेहमी आपल्या दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाबद्दल लोकांना सांगत असतो की आमचा हा जो परिवार आहे तो समर्थांच्या वाङ्मयाचा सखोल अभ्यास करणार आहे. पहिला आयाम. दुसरा आयाम, हा परिवार अत्यंत शिस्तबद्ध आहे. आणि तिसरा आयाम आहे, हा परिवार अत्यंत दातृत्व संपन्न आहे. शिवथर घळ, ज्याला आम्ही आमचं माहेर म्हणतो, त्या माहेराला खूप पाऊस झाला, घडीत जाणारा रस्ता खचला. तेव्हा आमच्या परिवाराने 11 दिवसामध्ये 11 लाख रुपये जमा केले. आता आचार्यांनी म्हणजे स्वामी गोविंद देवगिरींनी जेव्हा अशी घोषणा केली की पहिली वेद पाठशाळा अयोध्येत मी काढीन आणि त्याचं नाव रामदास स्वामी असं देईन, तेव्हा दासबोध सखोल अभ्यास परिवाराने एक संकल्प केला. स्वामी गोविंद देवगिरींना आपण 11,11,111 रुपयांचा निधी आपण देऊया वेद पाठशाळेसाठी. आणि या निमित्ताने अयोध्येमध्ये जाऊन आपण दासबोधाचं पारायण करूया. आचार्यांचा जो निधी आहे तो एक पुण्यामध्ये कार्यक्रम ठरवलाय आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांचा सत्कार आणि त्यांना हा निधी समर्पण आपण करतो आहोत. पण काय वर्णन आहे ते, अयोध्येमध्ये भगवान श्रीरामांचं जिथं वास्तव्य झालं आणि भगवान श्रीराम ज्यांचं आराध्य दैवत आहे, अशा समर्थ रामदास स्वामींच्या ग्रंथराज दासबोधाचं 100 साधक एकत्र येतात, अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं 3 दिवसात पारायण करतात. अप्रतिम सोहळा झालाय. आता हा म्हणजे दासबोध सखोल अभ्यास या उपक्रमाच्या आयुष्यातले काही मानदंड आहेत. त्यामध्ये एक मानदंड असा आहे की रामदास स्वामी साहित्य शोध ही वेबसाईट, हे संकेतस्थळ आहे. समर्थ संप्रदायाला अत्यंत ललामभूत असं हे काम दास परिवारातल्या IT टीमनी केलंय. मी मोठ्या गौरवाने म्हणतो की आमच्याकडे एक 20-25 जणांची IT टीम आहे, त्यांनी हे काम केलंय. उदाहरण घ्या की तुम्हाला दासबोध, मनाचे श्लोक, आरत्या, सवाया, समर्थांची पत्र, स्फुट श्लोक ह्याच्यामध्ये एखादा शब्द जर शोधायचा असेल तर तो शब्द तुम्ही टाका, दुसऱ्या सेकंदाला क्रमवारीने ओव्या येतात आणि तो शब्द त्या ग्रंथामध्ये किती वेळा आला हे तुमच्या स्क्रीनवर सगळं येतं. ह्याच्या पुढचा मानदंड मी तुम्हाला सांगतोय की आता आपण दासबोध सखोल अभ्यास या उपक्रमाची एक वेबसाईट तयार करतो आहोत. आणि अत्यंत ललामभूत काम करणारी ही मंडळी आहेत. हा दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाचा सगळी कुंडली अक्का वेलणकरांपासून आत्तापर्यंतच्या झालेल्या कार्याची आणि भविष्यात काय अपेक्षित कार्य आहे हा सगळा लेखाजोखा या संकेतस्थळावर आहे, या वेबसाईटवर आहे. आणि जगातल्या कुठल्याही ठिकाणी अगदी बोटाच्या क्लिकवर दास म्हणजे काय हे सगळी माहिती त्याला उपलब्ध होईल.
असं एक मोठं काम. खूप सुंदर, हो. खूप सुंदर. यासोबतच वैयक्तिक पातळीवर तुम्ही दासबोधाचा अभ्यास करून त्यावर अतिशय सुंदर असं पुस्तक लिहिलेलं आहे, दासबोध चिंतनसार. ज्यात अर्थातच सुनीलदादा चिंचोळकरांचं म्हणजे आशीर्वाद आहेत तुम्हाला, प्रश्नच नाही. प्रश्नच नाही, खरंय. आणि त्याचा इतका छान पुरस्कार मिळून त्याचा सन्मान करण्यात आलेला आहे. तर अत्यंत मानाचा पुरस्कार. वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू वैकुंठवासी सोनोपंत दांडेकर, अर्थात मामासाहेब दांडेकर, त्यांच्या नावाचा हा पुरस्कार आहे. काय झालं, 2018 मध्ये सुनीलदादा चिंचोळकर गेले आणि त्याच्यानंतर दुसऱ्याच वर्षामध्ये 2019 मध्ये मी प्रत्येक समासावर एक निरूपण वर्तमानपत्राला पाठवत होतो, रोज दैनिकाला. मला मोरया प्रकाशन त्याचे सर्वेसर्वा दिलीपराव महाजन ते मला म्हणाले की याचा एक ग्रंथ तयार करा. 2018 मध्ये सुनीलदादा गेले आणि 2019 मध्ये मी या समासावरचं विवेचन लिहायला चालू केलं. माझ्या डोळ्यासमोर सुनीलदादा होते. मी त्यांच्या जवळ असल्यामुळे मला खूपच त्यांचं जाणं, अकल्पित जाणं, हे मोठी सेटबॅक झाला माझ्या वैयक्तिक. तसा हा सेटबॅक समर्थ संप्रदायाला आहे. बरोबर. वयाचे 67व्या वर्षी ते गेले. अजून 10 वर्ष सुनीलदादा चिंचोळकरांची गरज या देशाला होती, समर्थ संप्रदायाला होती. त्यामुळे समर्थ ह्या दासबोध चिंतनसार या ग्रंथावर सुनीलदादा चिंचोळकर गेल्यानंतरच्या वर्षभरात तयार झालेलं हे काम आहे. त्यामुळे त्यांचा आशीर्वाद रूपी एक आश्वासक हात माझ्या त्या लिखाणावर आहे. 2020 मध्ये याचं प्रकाशन झालं, पण 2023 मध्ये 2020चा पुरस्कार म्हणून कोविडमुळे उशीर झाला. पुण्यामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेने हा पुरस्कार मामासाहेब दांडेकरांच्या नावाने मला दिला. माझं जीवन कृतार्थ झालंय. पण ह्या सगळ्या निमित्ताने ह्या पुस्तकाविषयी सगळ्यांना माहित आहे, पण आणखी एक पुस्तक तुम्ही ह्या आधीही लिहिलेलं आहे, ज्यात तुम्ही समर्थांचा दासबोध आणि ग्राहक संघ या दोघांची छान सांगड घातलेली आहे. ग्राहक पंचायतचा आचारधर्म. हो. त्याविषयी सांगा. काय झालं की बिंदू माधव जोशी मला म्हणाले की अरे तू अभ्यास करतो, समर्थांच्या वाङ्मयामध्ये खूप ग्राहक बद्दल लिहून ठेवलंय. बरोबर. म्हणजे 2 ओव्या सांगतो की पितळ आणि सोनं यात फरक समजला पाहिजे. एखंड आणि नागकांडी यात फरक समजला पाहिजे. अशा ओव्या समर्थ रामदासांनी त्यांच्या ग्रंथामध्ये घेतलेल्या आहेत. ग्राहक ही संकल्पना, खरं सांगतो तुम्हाला की बिंदू माधव जोशींना मी अवतारी पुरुष मानतो. माऊलींनी योगभ्रष्ट नावाची संकल्पना सांगितली आहे. एक साधक आपली साधना करत 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 पुढे जातो आणि सहज वळून तो मागे पाहतो. त्याच्या लक्षात येतं की अरे, ज्या समाजातून मी आलो तो समाज तिथंच एक खितपत पडलेला. तो त्याची साधना सोडतो, तो पुन्हा जन्माला येतो आणि पुन्हा ते काम करून पुन्हा आपल्या साधनेला पुढच्या टप्प्याला लागतो. तसं बिंदू माधव जोशी. किती छान. वयाच्या 43व्या वर्षी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आज सुद्धा ग्राहकाबद्दल औदासीन्य आहे सगळीकडे. स्वतः ग्राहकच औदासीन आहे, तोच उदासीन आहे. मी कुठे फसवला जातो, अडवला जातो, त्याला त्याचं काही नाही, वेळ नाहीये, चलता आहे असं म्हणून तो पुढे जातो. बरोबर. बिंदू माधव जोशींनी मला सांगितलं की खूप लिहिलेलं आहे. मग मी त्या दृष्टीने अभ्यास केला आणि ग्राहक पंचायतीचा आचारधर्म नावाचं एक 70 पानांचं पुस्तक मी लिहिलं. या पुस्तकाचं प्रकाशन करण्यासाठी सुनीलदादा चिंचोळकर पुण्यातून नांदेडला आले. अरे वा, किती छान. मला असं वाटतं सर, म्हणजे हेवा वाटतो खरं तर की एका आयुष्यामध्ये समर्थांसारखे सद्गुरू आणि बिंदू माधव जोशी आणि सुनीलदादा चिंचोळकर म्हणजे खरंच एक विशेष कृपा आहे असं मला वाटतं की ज्याच्या माध्यमातून आज हे इतकं सारं काम तुम्ही लिहिलं. या 3ही क्षेत्रांमध्ये स्वतः खूप छान काम केलेलं आहे आणि इतर लोकांना सुद्धा प्रेरित केलेलं आहे आणि सोबत जोडलेलं आहे हे काम करताना. आणि मला वाटतं हा समर्थांच्या वाङ्मयातला एक मुख्य ठेवा आहे की लोकसंग्रह. बरोबर. जो एका प्रत्येक महत्वाच्या टप्प्यावरती असलेल्या किंवा महंतपदी असलेल्या माणसाला करावा लागलेला आहे किंवा करण्यासाठी त्यांनी बरेच मार्ग दाखवलेले आहेत. त्यासाठी आचारधर्म सांगितलेले आहेत. समर्थांचा महंत प्रत्यक्षात उतरवताना स्वतःमध्ये काही बदल करायचे गरज पडली का, किंवा काय बदल केले किंवा कसं घडवलं तुम्हाला
तुम्ही स्वतःला त्या दृष्टीने? या प्रश्नाचं उत्तर देतो, पण त्याच्या अगोदर असं सांगतो की लोकसंग्रह हा जो शब्द तुम्ही वापरला, तो लोकसंग्रह शब्द समर्थांच्या सगळ्या चरित्राचा सार आहे. खरंच. स्वतः माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये लोकसंग्रह 22 वेळा शब्द वापरलाय. नानासाहेब देव, ज्यांना समर्थ हृदय अशी उपाधी मिळाली धुळ्याचे, ते लिहितात लोकसंग्रह म्हणजे अंतरात्म्याची उपासना. अरे वा. माणसातल्या अंतरात्म्याची उपासना करणं म्हणजे लोकसंग्रह. आणि तोच समर्थ वाङ्मयाचा खरा हे आहे की स्वतःतला देव, आत्मारामाचा शोध, त्याचा शोध घ्यायचा, आणि तो एकदा सापडलाय तर तो लोकांपर्यंत पोहोचवणं, लोकांना त्यासाठी प्रेरित करणं. हो हो हो. असा हा लोकसंग्रहाचा तो परिपाठ पुढे घेत असताना तुम्हाला सांगतो की दासबोधामध्ये 200 समास आहेत, 20 दशक आहेत. 10व्या दशकापर्यंत एक साधक घडवलाय, घाव घालून 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 एक साधक घडवलाय, मूर्ती तयार केली आहे. आता समर्थ रामदास स्वामी म्हणतात की तू घडलास, आता तू वैयक्तिक मोक्षाकडे न जाता समाजात उतर आणि समाजाच्या, राष्ट्राच्या उद्धारासाठी तुझं आयुष्य घाल. समर्थांच्या जीवनातला हा प्रसंग आहे. त्यांना असं वाटलं की रामाचं दर्शन झाले, काय करायचं, हा देह ठेवून हिमालयामध्ये गेले आणि देहत्यागाची मनात कल्पना आल्याबरोबर दुसऱ्या क्षणाला प्रभू राम उभे राहिले. म्हणाले 2 संवत्सर 12 दोन्ही 24 वर्ष तुम्हाला मी सांभाळ केला, ह्याच्यासाठी केला का? समाजात जा आणि समाजाचा उद्धार करा. अनेक ऋषीमुनी आहेत, हिमालयात जाऊन बसलेत, खडतर साधना करतायत, त्यांना समाजाशी काही देणं घेणं नाही. पण समर्थ असे आहेत की ज्यांनी समाजासाठी काम केलं. समर्थ रामदास स्वामींचा एक महंत लक्षण नावाचा समास आहे. दासबोधामध्ये सगळ्यात लहान समास आहे, केवळ 19. त्यामध्ये काही सूत्ररूप समर्थांनी सांगितली आहेत. यापेक्षा नानासाहेब देवांनी तरीच रामदासी म्हणवावे अशी 101 सूत्र दिली आहेत. अरे वा. 101 सूत्र. याचा अभ्यास करत असताना मला नेहमी असं वाटत राहिले की त्यातला बहुतांश भाग आपल्या आचरणात आला पाहिजे. आपण ते जे काही स्ट्रक्चर दिलंय, ती जी काही चौकट दिली, या जन्मामध्ये त्या चौकटीत बसू का नाही माहिती नाही, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. एक, आपली तुलना आपण कुणाशीही करू नये, आणि दुसरं सूत्र आहे, अपेक्षा ठेवू नये. निस्पृहता असली पाहिजे. काही देतो म्हणाल ठीक आहे, पण मिळेल म्हणून ते करणे नव्हे. बरोबर. आणि तुलना तर करायचीच नाही. बरोबर. प्रत्येक जण त्या परब्रह्माचा अंश आहे, त्याचा आविष्कार आहे. ते परब्रह्म सगळीकडे त्याचा अंश म्हणून नटलेला आहे, प्रत्येकामध्ये त्याचा अंश आहे. मग हा कमी, तो श्रेष्ठ, तो कनिष्ठ कशासाठी मानायचं? मी असा आहे, मी ठीक आहे आणि मी योग्य दिशेने चाललोय, म्हणजे त्याचा सुद्धा अहंकार असता उपयोगी नाही. मी असा आहे, मी तसा आहे, सौंदर्य असेल, पैसा असेल, सत्ता असेल, हे सगळं मिथ्या आहे. मी ज्या पायवाटेवर चाललो ती वाट योग्य आहे, या दृष्टीने आपली वाटचाल राहिली पाहिजे. प्रपंच केलाय तो निभावला पाहिजे, तिकडेही लक्ष दिलं पाहिजे. व्यवसाय केला तोही काही वर्षांपर्यंत निभावला, तिकडेही छान काम केलं. आता हे काम वाट्याला आलंय, हे पण छान करू, अशी धारणा आहे. आणि छानच करत आहात तुम्ही. आणि तुमच्या ह्या कामाला असंच खूप छान यश मिळत राहू दे. आणि तुमच्या माध्यमातून आणि समर्थ वाङ्मयाच्या माध्यमातून सर्व साधकांना समर्थ वाङ्मयाचा खरा अर्थ कळावा आणि तो आचरणात आणता यावा, ही प्रेरणा समर्थांनीच द्यावी. ह्या सदिच्छेसहित तुमचे खूप मनापासून आभार मानते सर, की तुम्ही इतक्या बिझी शेड्यूलमधनं वेळ काढून भेटायला आलात आणि गप्पा केल्यात, त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. मनापासून तुम्हालाही धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. प्राणीमित्र, ग्राहक हितरक्षक आणि रामदासी विचारांचा प्रसार करणारं असं हे दुर्मिळ व्यक्तिमत्व. सेवेमुळे जीवनाला अर्थ, तर संघर्षामुळे धार आणि विचारांमुळे दिशा मिळते, ही शिकवण डॉक्टर लाड यांच्या कार्यातून आपल्याला नक्कीच मिळते. त्यांच्या कार्याने मुख्य प्राण्यांना नवा श्वास, ग्राहकांना न्यायाची आस आणि संत रामदास स्वामींच्या विचारांनी समाजाला नवी दिशा दिलेली आहे. त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास आपल्या प्रत्येकासाठी मार्गदर्शक ठरेलच. त्यांच्या कार्याला आणि विचारांना मानाचा मुजरा करत आपण ही समाजसेवेचा एक नवा ध्यास घेऊयात, नाही का?